सलामीचे गोलंदाज काष्टी संघाकडनं किशोर. यावेळेस मात्र टिकलर झोन कडे जातो. एक धाव मिळते. एका धावेने अकाउंट ओपन होत आहे. गोकुळ आणि रुपेश यावेळेस सलामीची जोडी. पुढील चेंडू असेल मुकेशचा. फलंदाज रुपेशसाठी. बघूया रुपेश काय करतोय ते आपल्या संघासाठी. यावेळेस डाऊन द ग्राउंड येतोय. करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे बाळा यांच्याकडनं. दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. भर होईल. धावसंख्या होते ती 3 धावा. पुढील चेंडू असेल मुकेशचा. फलंदाज रुपेसाठी. यावेळेस मात्र टॉपेज चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 4 धावा. पुढील चेंडू असेल मुकेशचा. यावेळेस मात्र गोकुळसाठी. हलक्या त्याने डिफेन्सिव्ह अटॅक पाहायला भेटला. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्येत मात्र कोणताही फेरबदल नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 4 धावेवरती. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 5 धावा. पुढील चेंडू असेल मुकेशचा. फलंदाज गोकुळसाठी. यावेळेस हवेत चेंडू होता. झेल टिपलाय. षटकाचा पहिला चेंडू असेल शहाबादचा. रुपेसाठी. पुलटो चेंडू आहे. चेंडू भिरकायला हवेत. केवढा अवेलेबल होता. झेल का टिपता आला नाहीये. लोअर फुलटॉस पाहायला भेटलाय ते. धावसंख्येत 2 भर झाली आहे. धावसंख्या होते 7 धावा. दरम्यान चांगलं षटक पाहायला भेटलंय मुकेशच्या माध्यमात किशोरच्या माध्यमातून काष्टी संघासाठी. यावेळेस मात्र एज अँड टेकन. फलंदाज बाद होत आहेत रुपेश.
नवीन फलंदाज प्रकाश शहाबादचा पुढील चेंडू असेल, षटकातला तिसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशेने चेंडू पाहायला भेटलाय. पंच इथे वाईट दर्शवताना धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 8 धावा. यावेळेस चेंडू हवेत आहे, जिरगण्याच्या प्रयत्नात झेल यावेळेस ड्रॉप झाली आहे. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 9 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू जातो. एक धाव मिळते. या एका धावेने धावफलक मात्र एकने सरकतोय 10 या अंकावरती. यावेळेस जोरदार प्रार पाहायला भेटलाय. प्रोटेक्शन नाहीये तिकडे. पायलेगच्या क्षेत्रात मात्र कव्हर केलंय चेंडू. धावसंख्येत मात्र 2 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 12 धावा. यावेळेस पुन्हा एकदा इथे चेंडू हवेत आहे. झेल बाद होत आहेत फलंदाज प्रकाश. झटका बसतोय वंगणपाडा संघाला. षटक समाप्त. गोलंदाजी मार्क सज्ज होताना बाळू. फलंदाजी मार्क सज्ज आहेत फलंदाज संजय. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. धावसंख्येत भरवेल एकने. धावसंख्या होते ती 13 धावा. पंच 6 धावा. धावसंख्या होते 19. सचिनने यावेळेस मात्र इथे षटकार वसूल केलाय. बिग ब्लास्ट पाहायला भेटलाय सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल दुसऱ्या धावचा प्रयत्न. रिस्की धाव आणि फलंदाज मात्र 2च धावेवर समाधानी. धावसंख्या होते 21 धावा. पुढील चेंडू असेल
धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या होते 23 धावा. पुढील चेंडू असेल बाळूचा. फलंदाज सचिन साठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र कोणती मिस्टेक पाहायला भेटली नाहीये. क्षेत्ररक्षक काष्टी संघाकडनं जेल बाद होते फलंदाज सचिन. षटकातला शेवटचा चेंडू असेल. फलंदाज संजय. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. बिग ब्लास्ट संजयच्या माध्यमातून धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 29 धावा. धावसंख्या होती ती 29. 4 षटकानंतर अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. यावेळेस मात्र फलंदाज मनोज हलका हाताने ते घेऊन काढतायत डिक्लेअर झोनकडे. स्ट्राईक मार्डर रोटेशन होईल. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला सज्ज असतील फलंदाज. संजय दरम्यान शाहबाजचा पुढील चेंडू असेल. बघूया संजय. यावेळेस मात्र पंच इथे 9 चेंडू घोषित करतायत. येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होती 31 धावा. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला भेटलाय. फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झाली आहेत. धावसंख्या स्थिर आहे 31 धावा. षटक क्रमांक 5 हातात गोलंदाज शाहबाज काष्टी संघासाठी. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 32. यावेळेस फलंदाजी एंडला सज्ज आहेत फलंदाज मनोज वंगरपाडा संघासाठी. यावेळेस 5 दिशांची चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 33 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा खराब लेंथ. धावसंख्येत 1 ने भर झाली. अवांतर अशी 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 34 धावा. यावेळेस डायरेक्ट हिट झाला असता. कदाचित विकेट आउट झाला असता पण तसं काय घडलं नाहीये. धावसंख्या असते. धावसंख्या होते ती 34 धावा. पुढील चेंडू असेल शाहबाजचा. फलंदाज मनोजसाठी.
यावेळेस डिक्लेअर झोनकडे खेळून काढतायत फलंदाज. एक धाव मिळेल. या एका धावने धाव फलक मारत जाऊन पोहोचतोय 35 या अंकावरती. पंच 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. षटक समाप्त. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 37 या अंकावरती. 38 धावांचं टार्गेट असेल. सॉरी, चौथं षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. गोविंद. धावसंख्या झाली ते 38. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 43 धावा. षटक समाप्त. 44 धावांचं टार्गेट सेट केलंय.
44 धावांचं टार्गेट असेल काष्टी संघापुढे. फलंदाज जायचा आहे, घाई करायची आहे. 44 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू 44 धावा. स्ट्राईक फलंदाज काष्टी संघाकडनं अमित तसेच लक्ष्मण 44 धावांचा पाठलाग करतील. दरम्यान स्ट्राईक गोलंदाज गोकुळ वंगणपाडा संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट करतायत गोकुळ. अमित साठी मॅन इन फॉर्म अमित. अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. 62 धावा त्यांनी बनवल्या होत्या. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. ज्या गोष्टीने एंड केला होता तिथूनच मात्र सुरुवात करताना अमित चौकार पहिल्या चेंडूवर वसूल केलाय. पुढील चेंडू असेल गोकुळचा. पुन्हा एकदा फलंदाज अमित साठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका आहे. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. 2 चेंडू मध्ये 2 बिग ब्लास्ट पाहायला भेटलाय अमितच्या माध्यमातून. धाव संख्या होते ते 8 धावा. बघूयात अमित आपल्या संघासाठी अजून किती धावा जमवताय. दरम्यान पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या होते ती 12 धावा. 3 चेंडू मध्ये 3 चौकार वसूल केलेत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. आणि दमदार सुरुवात पाहायला भेटलाय. फलंदाज अमितच्या माध्यमातून काष्टी संघासाठी जवळजवळ 12 चेंडू अजून जमवल्यात. अजूनही ते मैदानात आहेत. बघूया किती धावा घेतील. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अमित साठी. यावेळेस मात्र हवेत चेंडू होता. झेल बाद होत आहेत फलंदाज अमित. झटका बसतोय ते काष्टी संघाला. वैयक्तिक 12 धावांचं योगदान देऊन इथे झेलबाद होत आहेत अमित. बारा धावांचा पाठलाग करताना चांगलीशी सुरुवात पाहायला भेटले. 12 धावा आणि 1 विकेट सुद्धा गमावले. एक महत्त्वपूर्ण विकेट गमावले ते काष्टी संघाने अमितच्या स्वरूपात. षटक समाप्त झालेला आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पुढील चेंडू असेल गोकुळचा. यावेळेस मात्र बाळूसाठी.
षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस चेंडू मात्र थर्ड्या सर्कलच्या बाहेर घेऊन काढलाय फाईन लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे परंतु 2 धावा काय ते रोखू शकत नाहीयेत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते 14. मात्र 24 चेंडू आणि 30 धाव्यांची अजूनही गरज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज संजय लक्ष्मणसाठी चेंडू घेऊन जाईल. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. स्लिप झाले होते क्षेत्ररक्षक परंतु फील्ड चांगला केलाय. फलंदाज मात्र 3 धाव पूर्ण करतायत. या 3 धावने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढील चेंडू असेल संजयचा. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत बाळू. घेऊन काढला थर्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धाव फलक मात्र 4 ने पुढे झालंय. 21 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. षटकातला पुढील चेंडू असेल संजयचा. यावेळेस मात्र फलंदाज बाळूसाठी. हाईट नो बॉल देतात पंच येते. धाव संख्या 5 ने भर झाली आहे. धाव फलक 5 ने पुढे जातोय. धाव संख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल. हा चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. या एका धावेने धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या होते ती 27 धावा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटले. गोलंदाज ओव्हरपिच चेंडू होता. कनेक्ट करताना आलाय ते फलंदाज लक्ष्मणला. धाव संख्या स्थिर आहे ते 27 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा संजयचा. यावेळेस लक्ष्मणसाठी. यावेळेस अलॉंग दी कार्पेट शॉट पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. दरम्यान फलंदाज दुसऱ्या धावेचा मानस दाखवतायत. यावेळेस मात्र फलंदाज धावचीत. झटका बसतोय ते लक्ष्मणच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या तिथे 28. यापुढील सामना होईल आर के एंटरप्राइजेस लाय वर्सेस दळखन. एकटा दळकण संघाचा संघनायक
आणि आर के एंटरप्राइजेसला या संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचा. यापुढे सामना आपला होतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना इथे गोलंदाज सचिन यांचा सामना करतील फलंदाज बाळू आणि शाहबाज अशी जोडी मैदानात इथे काष्टी संघासाठी. दरम्यान ओव्हर द विकेट अटॅक करताय सचिन टू बाळा. यावेळेस एज होता परंतु चिलका टिपता आला नाही. दरम्यान तर डिक्लेअर झोनकडे चढू जाते. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होते 29 धावा. अजूनही जवळजवळ 15 धाव्यांची गरज असेल. यावेळेस जोरदार फटका येतो इनसाइड आउट. 1 बाउन्स सीमारेषा पार चौका. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 33 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल एका धावेसाठी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 10 रनांची गरज आहे ते विजयासाठी काष्टी संघाला. पुढील चेंडू असेल सचिनचा. फलंदाज बाळूसाठी ते झेलचा चान्स होता परंतु इथे चान्स गमावलाय. धावसंख्या तिथे मात्र 2 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 36 धावा. यापुढील सामना एकदा दळकन वर्सेस आर के एंटरप्राइजेसला आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. जोरदार पार पाहायला भेटलाय. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या होते ती 40 धावा. त्या मात्र केवळ 4 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. यावेळेस मात्र चेंडू 1 बाउन्स चौकार. विजय फटका पाहायला भेटलाय. बाळूच्या बॅटमध्ये ते विजय संघ होतोय काष्टी संघ.